साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पूनम बनसोडे यांनी केलेल्या अर्जावर आपला निर्णय देत शासनाने सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी व परिवहन समितीच्या सभापतीपदाची होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत। पूनम बनसोडे यांनी केलेल्या अर्जासोबतची कागदपत्रे पाहता महानगरपालिकेच्या स्थायी समिती व परिवहन समितीच्या सदस्यांची दिनांक 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नियुक्ती होताना एमआयएम पक्षाचे गटनेते कोण आहेत याविषयी संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते। विभागीय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणीनुसार एमआयएम पक्षाच्या गटनेत्या म्हणून नूतन गायकवाड असल्याचे दिसते। तेव्हा स्थायी समिती सदस्य निवडीच्या वेळी पक्षाच्या सदस्यांची नामनिर्देशनाने नियुक्ती करताना त्यांच्या शिफारशीचा विचार होणे आवश्यक होते। रियाज करादी यांनी गटनेता म्हणून शिफारस केल्यावर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पक्षाचा गटनेता कोण आहे याची खातरजमा केल्यानंतर त्या पक्षाच्या सदस्याच्या नामनिर्देशनाने नियुक्तीचा निर्णय घेणे आवश्यक होते। अशी कार्यवाही न करता नोंदणीकृत नसलेल्या गटनेत्यांच्या शिफारशीने वरील समित्यांवर त्या पक्षाच्या सदस्यांची झालेली नियुक्ती व त्या अनुषंगाने करण्यात आलेले ठराव सकृतदर्शनी महापालिका अधिनियमाच्या कलम 451 अन्वये विखंडनास पात्र दिसून येतात। सदर ठराव विखंडित करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे। सदर अहवाल प्राप्त झाल्यावर याबाबत निर्णय घेण्यात येईल। तोपर्यंत शुक्रवारी होणारी स्थायी व परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पुढे ढकलणे शासनास उचित वाटते, कारण विभागीय आयुक्तांनी गटनेता म्हणून खरादी नसल्याचा अहवाल दिल्याने त्यांच्या शिफारशीने केलेली नियुक्ती ही चुकीची ठरेल। सबब स्थायी व परिवहन समितीच्या सभापतीपदाची शुक्रवारी होणारी निवडणूक 7 दिवस पुढे ढकलण्यात यावी, असे शासनाचे नगरसचिव मंत्रालयाचे उपसचिव मोघे यांचा आदेश प्राप्त झाल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। बनसोडेच्या यांच्या तक्रार शासनाकडे गेला असल्यामुळे शासनाने सविस्तर माहिती घेऊन त्यामध्ये आणखी क्लॅरिटी नाही म्हणून 7 दिवसच्या हे निवडणूक स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनच्या निवडणूक 7 दिवस पुढे ढकलण्यात येते म्हणून असं सूचना आदेश आलेले। ते आदेश आम्ही पीठासीन अधिकारी साहेबांना दाखवलेले आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी ठेवले। शासनाने जो आदेश देतात तो वेळोवेळी आम्हाला पालन करायची गरज आहे। सर, शासन म्हणजे हे उपसचिवच्या पत्र आलेले कुठल्या खात्याच्या? नगरविकास।